बाबा 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 2 दिवस पण मरणाचं कळंगण सुटले. तात्यानं कायला फोन करून एवढं सगळी बोलून घेतलं असेल, मला काय माहिती हो. काय तात्या आता गावाला काय जायचं तुम्हाला? एवढं टाइमच बोलून घेतलं इकडं, मग काय जायचंय तू? आता दरबारीचं नाटक आहे, तुम्ही आलो काही ना काही निघत तुमचं. अरे बाबा काल माणसं नाही भेटली आकाश. अहो मग मी काय करतो याला? अरे मग आता आपण जर समजा गावाला फिरायला निघून गेलो तर हे काम कोणा करायचं सांग बरं तुला. अहो साहजिकच आपण फिरायला गेलो तर बाबाला करावं लागलं, कोण करेन दुसरं? आता आपण डिंगारला तर बाबाला डिंगरून चालन का? तेच सांग राहिलो तुला. आता विचार कर, आपल्यासारखे दणकट पोर असताना बरोबर. हा 22-24 लिटरचा पंप या वल्ल्या रानात जर आपल्या बापाला घेऊन फिरावं लागत असेल, आपला असून काही उपयोग आहे का? तात्या मग आपल्या अस्तित्वाचाच काही उपयोग नाही हो. आपण असलो काय नसलो काय. तेच सांगतो बाबा तुला. आता आपण शिकेल पोरं नाही आपण का आपल्या बापाला आय लव्ह यू म्हणून. आपण आपल्या बापाचं प्रेम त्यांच्याबद्दल असंच दाखवायचं. तात्या बापाची किंमत नाही रे. एका हातात पुरती गाव आणि एका हातात बाप गाव, तरी बापाचं पारड जड राहील. कसं बोलला बरं तू? ते तात्या या जगात 2च लोकांना बाप कळलं. एक जे स्वतः बाप झाले ते, आणि दुसरे ज्यांना बाप नाही. दादा आमचा नाना वावरात पाणी भरत होता आणि मी तसाच बुरकळून आलो. चल मग तू भेट पाणी मारायला, मी घेतो औषध मारून. काम आवरले का मग जातील फिरायला. चल उद्या जाऊ ना. एवढं काय एवढं काय टेन्शन. बाप तो बाप गाणं का होऊन निघेले, बाबा होऊनच निघेले ना आपलं पप्पा होऊनच निघेले.